या अर्थव्यवस्थेने हतबल झालेल्या समाजाला मदत केली. प्रश्न असा आहे की शिंदे सरकार आणि त्यांचे सगळेच जण आरक्षण 14 तारखेला मिळेल, आरक्षण 20 तारखेला मिळेल, आता आरक्षण 24 तारखेला मिळेल, हे म्हणून मराठ्यांना फसवत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी 50% जी कॅप लावली आहे ती ओलांडावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टातही जावं लागेल आणि लोकसभेतही जावं लागेल. हे सगळं माहीत असताना आता आपल्या हातनं काहीच होणार नाही, आपण काही करूच शकणार नाही. मग शरद पवार कसं म्हणतात की शरद पवारमुळेच आरक्षण होत नाही आणि असाच एक विषय धरून ठेवलेला आहे. आरक्षण होत नाही शरद पवार. पवार काय प्रधानमंत्री आहेत काय? शरद पवार एक साधे खासदार आहेत. आरक्षण आणण्याची ताकद तुमच्या मंत्रिमंडळात पाहिजे. तुमचं मंत्रिमंडळ मोदी साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे आणि आरक्षणाचा आग्रह धरला पाहिजे. घ्या ना करून. नाचता येईना अंगण वाकडं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा राजकारणी अयशस्वी ठरतात तेव्हा आपल्या फेल्युअरचं नारळ ते शरद पवारांना फोडतात. आपण काहीच करू शकत नाही, हेच याचा अर्थ आहे. हाच याचा अर्थ.